नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनल वी टॉक्सवर. पहिल्यांदा मी सर्वांची माफी मागतो, कारण बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ बनवतोय. तर बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की मी बरेच दिवस माझ्या प्रोजेक्टमुळे बिझी होतो. म्हणजे गोले वगैरे होते. मी IT मध्ये जॉब करतो, तुम्हाला माहित आहे. तर प्रोजेक्टची काही डिलिव्हरी होते, डिप्लॉयमेंट होते, तर त्याच्यामुळे बिझी होतो. आणि छोटे-छोटे, कुठे-कुठे गेलो तर जस्ट एक 30 सेकंडचे, 40 सेकंडचे शॉर्ट्स टाकायचो. तेवढे शॉर्ट्स तुम्ही बघितलेले आहेत. पण असं बसून जसं मी ब्लॉग वगैरे बनवायचं होतं, ते बऱ्याच दिवसापासून, मला वाटतंय गेल्या 15-20 दिवसापासून किंवा एक 25-30 दिवसापासून म्हणायला हरकत नाही, व्हिडिओ आलेले नाहीयेत. तर म्हटलं की आज थोडंफार फ्री झालोय. तरी पण आज संडे आहे आणि काम चालूच आहे. म्हणजे म्हटलं की थोडंफार माइंडला ब्रेक देऊया आणि माइंडला थोडंफार रेस्ट देऊया. आणि जेव्हा माइंडला थोडा रेस्ट देत होतो, तेव्हा मला लक्षात आलं की बाबा आपण बरेच दिवसाला व्हिडिओ बनवले, तर मग फायनान्स रिलेटेड काही व्हिडिओ बनवूयात. कारण का म्हणजे जसं मी प्रोजेक्टमध्ये तर बिझीच होतो, पण काय आहे लाईफमध्ये काही सर्टेनिटी अशी येतात की फायनान्स रिलेटेड प्रॉब्लेम वगैरे येतात. काही पण होऊ शकतो. तर तसेच फायनान्शियल रिलेटेड प्रॉब्लेम मला पण आले गेल्या एक 15-20 दिवसाखाली. पण त्याच्यातून मी बाहेर पडलो. पण त्याच्यातून बाहेर पडण्याचं कारण एक होतं, ते म्हणजे सेव्हिंग्ज. तर मला हाच कंटेंट आता लक्षात आला, की बाबा सेव्हिंग किती इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये. ओके. जेव्हा आपण करियर स्टार्ट करतो किंवा करियर स्टार्ट केल्यानंतर लगेचच आपण थोडंफार काय ना, की पैसे यायला लागतात. लाईफ चेंज होते. बरोबर आहे. मग लाईफ चेंज झाल्यानंतर आपल्याला वाटतं, की मौज, मजा, मस्ती, इकडं आपण EMI वरती हे घेऊया, आपण ते घेऊया. आपलं मोबाईल बदलूया, नवीन मोबाईल घेऊया किंवा आपल्याकडे बाईक नाहीये तर एकदम स्पोर्ट्स बाईक घेऊया. म्हणजे एक अपार्ट फ्रॉम द लिमिट आपण ते खर्च करतो. पण कुठे ना कुठेतरी ते ब्रेक लागायला पाहिजे. कुठे ना कुठेतरी ते ब्रेक लागायला पाहिजे. ब्रेक इन द सेन्स काय आहे, की हे बघा, लाईफ तर चेंज 100% तुम्हाला करायचंय. पण कसं करायचं, केवढ्या प्रमाणात करायला पाहिजे, तेवढं त्याचं लिमिटेशन असणं खूप गरजेचं आहे. त्याचं लिमिटेशन असणं खूप गरजेचं आहे. मग असं नाही, की बाबा तुमची लेट्स से 30,000 ची जॉब लागली तुम्हाला. पहिल्यांदा 30,000 ची जॉब लागली, बरोबर? मग 30,000 ची जॉब लागल्यानंतर लगेचच ते 30,000 तुम्हाला पूर्ण उडवायचे नाहीये, बरोबर? तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला सेट करायचा आहे. ठीक आहे? ते फॉर्म्युला मी तुम्हाला सांगेनच. तर काय आहे ना, की डायरेक्टली तुम्ही एकदम काय करता, की चलो 30,000 मध्ये काय करता, की मला इन हँड किती येतंय? चलो 27,000 मला इन हँड येतंय. मग 27,000 मध्ये काय होतंय, की लेट्स से वर्षाचे जे ₹7,000 आहेत, तर ते आपलं स्वतःच्या खर्चासाठी. उरलेले ₹20,000 तर ते म्हणतात, की या 20,000 मध्ये आपल्याला काय करायचंय, की घरी जेवढे पाठवायचे तेवढे पाठवायचे. ओके. एक बॅचलरचं एक्झाम्पल सांगतोय. कारण आता स्टार्टिंगला जेव्हा आपण करिअर करतो, तेव्हा ऑफकोर्स 101% शुअर आहे, की आपण बॅचलर्स असतो. राइट? मग तेव्हा काय होतं, की चलो आता 20,000 उरतायत ना, ठीक आहे. आपल्याला काय करायचंय, की ह्याच्यातले डायरेक्टली आपण, आता आपल्याला बाईक नाही, तर बाईक घेऊया. ओके. तर आपण बाईक आहे ना, आपल्या लिमिटमध्ये बघायला पाहिजे. कारण जस्ट आपण स्टार्ट केलेला असतो करिअरला, बरोबर? करिअर स्टार्ट करण्याच्या अगोदर मला वाटतंय, की 70% to 80% लोकांकडे बाईक नसते. ओके. 100 मी मी सांगू शकतो, नसतेच बाईक. ओके. मग त्याच्यानंतर जर बाईक नाहीये, तर तुम्ही एक मला वाटतंय 80,000 ते 90,000 पर्यंत बाईक तुम्ही घ्यायला पाहिजे. कारण का आजच्या दिवशी, म्हणजे आजच्या दिवशी जर आपण बाईक घ्यायला गेलो, तर एक साध्यातली साधी बाईक जरी घ्यायची म्हटलं तर 80,000 ते 90,000 खाली आहे. ओके. आणि स्पोर्ट्स बाईक जरी घ्यायची म्हटली, तर ते 1,50,000 ते 1,50,000 ते 2.5 लाखापर्यंत जाते. बरोबर? पण इनिशियल डेजला तुम्ही जर बाईक जर 80,000 ते 90,000 पर्यंत घेतली, बरोबर? तर त्याचा EMI पण तुम्हाला छोटासा बसतो. बरोबर? EMI पण तुम्हाला छोटासा बसतो. आणि दुसरी गोष्ट काय, की बाईक घेतली. चलो आता बाईक घेतली. आता आपल्याला एकदम भारी मोबाईल यायला पाहिजे. मग मार्केटमध्ये कोणतातरी मोबाईल येतो. iPhone 17 Pro आता लेटेस्ट चालू आहे. बरोबर? मग iPhone घेतो. मग त्याचं EMI. म्हणजे काय, की जो 20,000 चा जो आपल्याला अ, असतात, ते जे आपल्याकडे राहिलेले असतात, जे 7,000 तुम्ही मंथली खर्च करून, बरोबर? तर त्याच्यामध्ये 20,000 मध्ये हार्डली सांगतो, की तुम्ही 3 ते 4 महिन्यामध्ये ना, त्याच्यातलं एक 12,000 ते 15,000 पर्यंतचं EMIचं बर्डन तुम्ही तुमच्या डोक्यावर घेता. ठीक आहे. मी लाईव्ह बघितलेलं आहे. बरोबर? तर त्याच्यासाठी काय आहे ना, की करा, मौज मजा मस्ती केलेलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर बॅचलर लाईफच अशी असते, की बाबा आपल्याला थोडंफार लाईफ अपग्रेड करावं लागतं. पण लिमिटेशन असायला पाहिजे त्याला. तेवढं तेवढं मला सांगायचं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय, की उरलेले जे 3,000 4,000 असतात, तर
आपण सिटी बदललेलो असतो, घर सोडून आलेलो असतो, पुण्या, मुंबई, बेंगलोर, हैदराबाद या सिटीला आलेलो असतो. मैत्रिणी आपल्याला झालेले असतात कंपनीमध्ये वगैरे, बरोबर. मग आपण ते उरलेले 3,000 ते 4,000 रुपये ते आपल्या पार्टी म्हणा किंवा कुठेतरी ट्रिप म्हणा ह्याच्यामध्ये आपल्याला निघून जातात पैसे. तर त्याच्यामुळे सर्वात महत्वाचं मी आता सांगणार आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, ते नोट इट डाऊन. ओके. तर लाईफमध्ये ना जेव्हा तुम्ही करिअर स्टार्ट करता, ओके, ठीक आहे, करिअर तुम्ही स्टार्ट केलं, 1-3 महिने तुम्ही मजा मस्ती करा, धमाल करा, ओके. आणि त्याच्यानंतर आई वडिलांना जे काही देऊ घालायचं ते देऊ घाला, कारण का आई वडिलांचे कष्ट कुठेतरी जॉब लागल्यानंतर, चांगला जॉब लागल्यानंतर सार्थकी गेलेले असतात, बरोबर. भाऊ बहिणींना म्हणा किंवा आई वडिलांना गिफ्ट घ्यायचे, त्याच्यानंतर स्वतःसाठी थोडंफार खर्च करायचं. म्हणजे आपण करिअर स्टार्ट केलं, सो ऑफिसला जाण्यासाठी आपल्याला चांगले गॅजेट, कपडे वगैरे घ्यावे लागतात. तर त्याच्यामुळे याच्यामध्ये खर्च करा, पहिले 2-3 महिने तुम्ही खर्च करा. पण 3 महिन्यानंतर तुम्ही तुमच्या फायनान्शियल कडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे, अतिशय इम्पॉर्टंट आहे. फायनान्शियल कडे तुम्ही लक्ष देणं खूप गरजेचं आहे. ओके. तर इथं मी सर्वात महत्वाचा फॉर्म्युला तुम्हाला सांगणार आहे, जे की मी गेल्या 15-20 दिवसाखाली अनुभवलं. पण माझ्या वडिलांचं मार्गदर्शन म्हणा, गाईडन्स म्हणा, त्याच्यामुळे मी काय आहे ना, की सेव्हिंग वरती फर्स्ट फोकस देतो. सेव्हिंग, ओके. सेव्हिंग तुमच्याकडे 100% असलंच पाहिजे. मग माझ्याकडे सेव्हिंग होती म्हणून तो जो माझा अडचण आला होता, तो अडचण निघून गेला. म्हणजे पहिल्यांदा प्लॅनिंग केला त्याच्यावरती व्यवस्थित, काय होईल, काय नाही, कसं करू शकतो आपण नियोजन. मग आपल्याकडे सेव्हिंग किती आहे, मग ते सेव्हिंग दिले तर आपण ह्याच्यातून बाहेर पडू शकतो का? ओके. सेव्हिंग काढून जर भरली तर आपण ह्याच्यातून बाहेर पडू शकतो का? किंवा जे मी सेव्हिंग एफडी मध्ये ठेवले तर त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे आणि मी जिथे भरणार आहे तर त्याचा ROI काय, त्याचं सगळं कॅल्क्युलेशन वगैरे केलं आणि मी भरून काढलं आणि त्याच्यातून बाहेर पडलो. मग हे कसं काय मी बाहेर पडलो? बिकॉज ऑफ सेव्हिंग्स. ओके. तर इथे मला सर्वात महत्वाचं फॉर्म्युला काय सांगायचे, की लाईफमध्ये फायनान्शियलसाठी तुमच्याकडे 100 मध्ये 50-30 आणि 20 हा फॉर्म्युला असला पाहिजे. 50-30 आणि 20, बरोबर. तर 50 म्हणजे काय, की जसं की तुमचा जो मंथली एक्सपेन्सेस आहे, ओके, ते मंथली एक्सपेन्सेस तुमचे 50% जाणार. ओके. लेट्स से आपण 30,000चं एक्झाम्पल घेऊया. ओके. 30,000 मध्ये 50% म्हणजे 15,000 रुपये तुमचे एक्सपेन्सेस मध्ये गेले पाहिजे. एक्सपेन्सेस म्हणजे काय, की तुमचं रेंट असेल, त्यानंतर किराणा वगैरे असेल, किंवा तुमचे काही जर तुम्ही बॅचलर आहेत आणि तुम्ही बॅचलर म्हणून राहते तर तुमचा मेस असेल, ओके, आणि तुमचं मोबाईल रिचार्ज असेल, तर या सगळ्या गोष्टी, जे काही मोबाईल रिचार्ज असू दे किंवा तुमचं घरचं लाईट बिल असू दे, सगळं ओव्हरऑल एक्सपेन्सेस हे 50% असलं पाहिजे. म्हणजे काय, 30,000च्या 15,000 रुपीज तुमचं हे एक्सपेन्सेस मध्ये गेलं पाहिजे. ओके. उरलेले 30%, हे 30% तुमच्या वॉन्ट्स वरती असलं पाहिजे. वॉन्ट्स, 30% वॉन्ट्स म्हणजे काय, की लेट्सचे पुढच्या 6 महिन्यामध्ये मला एक बाईक घ्यायची आहे, पुढच्या 6 महिन्यामध्ये मला एक आयफोन घ्यायचा आहे, किंवा कोणाला तरी काहीतरी गिफ्ट करायचं आहे मला, आई वडिलांना म्हणा किंवा काहीतरी गिफ्ट करायचं आहे, तर ते झालं तुमचं वॉन्ट्स, हे 30% गेले पाहिजे. म्हणजे काय, 30% म्हणजे किती, तर तुमचे 9,000 रुपये, बरोबर. मग 15 आणि 9 किती झाले, 24,000 रुपये. ओके. आणि उरलेले 20% हे म्हणजे 30,000 मधले 6,000 रुपये हे तुमचे 101% सेव्हिंग मध्ये गेले पाहिजे. होय. 6,000 रुपये हे तुमच्या सेव्हिंग्स मध्ये गेलेले पाहिजे. आणि एकदा का तुम्ही सेव्हिंगला स्टार्ट केलं, ओके, तर बघा, तुमचे कंपाऊंडिंग वगैरे बघू शकता. चांगल्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट मध्ये केलं तर तुमचं कंपाऊंडिंग तुम्ही जादू बघू शकता, जर मॅजिक बघू शकता. सुरुवातीला दिसणार नाही, पण एकदा सवय लावून घ्या त्याची. ओके. 6,000 रुपये टाकले या महिन्यामध्ये, पुढच्या मध्ये मध्ये 6,000 टाकले ते 12,000 रुपये, तिसऱ्यामध्ये परत 6,000 रुपये टाकले तर 18,000 रुपये. म्हणजे कॉन्फिडन्स वाढत जातो. जेव्हा तुम्ही सेव्हिंग करता ना, कॉन्फिडन्स वाढत जातो. आणि असं करत बसा. पण इन्व्हेस्टमेंट साठी पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन, की इन्व्हेस्टमेंट कसं स्टार्ट करायला पाहिजे, कुठे स्टार्ट करायला पाहिजे, आणि एमर्जन्सी फंड काय असतो, मग इन्शुरन्स किती इम्पॉर्टंट आहे लाईफ, या सगळ्या गोष्टी मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन, बरोबर. ठीक आहे. तर पहिल्यांदा तुम्ही काय करा, की हे 6,000 रुपये जे तुम्ही सेव्हिंग करता ना, तर एक चांगलं बल्क अमाऊंट जमल्यावरती त्या बल्क अमाऊंटचं काय करायचं. ओके. इनिशियल साठी मी सांगतो, आणि मिडल जे करिअर ऑलरेडी स्टार्ट केले, ज्यांचं मॅरेज वगैरे झालं, त्यांच्यासाठी पण मी सांगेन, की बाबा हे कसं करायला पाहिजे, आणि इमर्जन्सी फंड कसं आपण क्रिएट करायला पाहिजे, आणि इमर्जन्सी फंड किती अमाऊंट असलं पाहिजे, आपल्या इन्कमच्या किती पटीने, एक काय म्हणतात त्याला, सॉरी, किती पटीने तुमचा इमर्जन्सी फंड असला पाहिजे, बरोबर. तर ते सुद्धा मी सांगेन. ओके.
पण लेट्स तुम्ही फोकस तुम्ही तुमच्या सेव्हिंग्स मध्ये करा. सेव्हिंग्स खूप इम्पॉर्टंट आहे, बरोबर. त्या सेव्हिंग मधूनच तुम्ही इमर्जन्सी फंड तुम्हाला क्रिएट करायचे. फर्स्ट थिंग सेव्हिंग खूप इम्पॉर्टंट आहे. एकदा सेव्हिंग चालू केली ना, तर त्याच्यातून तुम्ही इमर्जन्सी फंड क्रिएट करू शकता. त्याच्यानंतर इन्शुरन्सचा जो अमाऊंट असतो तो अमाऊंट त्याच्यामध्ये तुम्ही अपडेट करू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही अपडेट इन द सेन्स त्याच्यामध्ये तुम्ही मॅनेज करू शकता. ओके. म्हणजे काय की लेट्स से तुमचा टर्म इन्शुरन्स काढला, बरोबर. तर ते टर्म इन्शुरन्स काढल्यानंतर वार्षिक टर्म इन्शुरन्स मला वाटतं हार्डली तुम्हाला 15 ते 20,000 मध्ये येऊन जाईल. ओके. जर तुम्ही एक लेवलपर्यंत तुम्हाला टर्म इन्शुरन्स भरायचं आहे, म्हणजे लेट्स से तुम्हाला 75 इयर्स पर्यंत टर्म इन्शुरन्सचं कव्हर घ्यायचं आहे, बरोबर. पण तुम्हाला भरायचं फक्त 10 वर्ष. तर त्या केसमध्ये 10 वर्ष किंवा 15 वर्ष, त्या केसमध्ये तुम्हाला 15 टू 20,000 तुमचं एज जर 25 असेल, ओके, तर 15 टू 20,000 इयरली तुमचं टर्म इन्शुरन्सचं हे म्हणजे काय म्हणतात त्याला अमाउंट येईल. ओके. तर त्याच्यासाठी काय करायचंय की त्याला कसं मॅनेज करू शकतो किंवा त्याला कसं आपण त्याच्या सेव्हिंग्समध्ये त्याला अपडेट करू शकतो. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. पण मला एवढंच सांगायचं होतं आणि व्हिडिओ आज खास करून करण्याचं कारण एकच आहे की माणसाला फायनान्सचं प्रॉब्लेम ओके कधी पण येऊ शकतो. नो चॅलेंज. त्याला आपण चॅलेंज बिलकुल पण कधी करू शकत नाही. जर इमर्जन्सीमध्ये तुम्हाला मेडिकल प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा काही पण अननेसेसरी काही पण प्रॉब्लेम येऊ शकतो. पण इंडियामध्ये ओके जेवढं मी बघतो ओके आणि जेवढं मला अनुभव आहे, तर मोस्ट ऑफ द मोस्ट जेव्हा मेडिकल प्रॉब्लेम येतो ना, तर तेव्हाच आपलं फायनान्शियल जेवढे काही सेव्हिंग असतात ते सगळं निघून जातं. ओके. तर त्याच्यामुळं मेडिकल इन्शुरन्स पण असणं गरजेचं आहे, टर्म इन्शुरन्स पण असणं गरजेचं आहे. तर त्याचा इन डिटेल मी व्हिडिओ बनवेन. ओके. पण आजच्यासाठी मला एवढंच सांगायचंय की तुम्ही जेव्हा करिअर स्टार्ट करता किंवा करिअरच्या मिडलमध्ये आहात, तर तेव्हा तुमच्या लाईफमध्ये फायनान्शियलसाठी 50-30-20 फॉर्म्युला यूज करणं 100% गरजेचं आहे. 50% तुमचं एक्सपेन्सेस, 30% तुमचं वॉन्ट्स आणि 20% सेव्हिंग. सेव्हिंग खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. तर सेव्हिंग केलं तर पुढचं लाईफ तुमचं सेव्ह होणार आहे. ओके. चलो आजच्यासाठी एवढंच आणि पुढचे इन डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला टाकेनच. इमर्जन्सी फंड काय आहे, त्याच्यानंतर इन्शुरन्समध्ये कोणते कोणते इन्शुरन्स आपल्याला असले पाहिजे, आपल्याकडे असले पाहिजे. ओके. आणि त्याला मॅनेज कसं करायचं, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. आजच्यासाठी एवढंच आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. लेट्स से कनेक्ट विथ मी. आणि मी पुन्हा एकदा सॉरी म्हणतो की मला इतके दिवस व्हिडिओ बनवता आले नाही, पण इथून पुढे व्हिडिओ येत राहतील. थँक्यू सो मच. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. थँक्यू.